तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलेली आहे आणि काही वेळातच राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जागा वाटप झालं आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज एबी फॉर्म उमेदवारांना देण्यात आले। मनसेमध्ये देखील बंडखोर आपल्याला पाहायला मिळाले। तर मातोश्रीवर देखील एबी फॉर्म वाटप करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। प्रचाराचा दुराळा सुरू होण्याआधी आता ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी यावेळी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात। राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि काय नेमकी चर्चा करण्यासाठी राज ठाकरे तिथे आले? उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। सर्व उमेदवारी अर्ज भरले गेलेले आहेत। 5 वाजताची मुदत होती आणि त्याचबरोबर दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी ही वाढलेली पाहायला मिळते। नाराज जे उमेदवार आहेत त्यांनी थेटपणे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। आता या बंडखोरांना शांत करण्याचं आव्हान हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या समोर आहे आणि याचसाठी ही चर्चा करण्यासाठी राज ठाकरे थेट मातोश्रीवर आल्याचं पाहायला मिळते। प्रामुख्यानं ह्या गोष्टी तर आहेतच, त्याचबरोबर एक आणखी गोष्टी आहे की येत्या काळामध्ये निवडणूक प्रचाराची रणनीती कशी असावी या संदर्भात देखील चर्चा ही दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये होऊ शकते आणि त्यासाठीच राज ठाकरे हे थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले असल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते। याचबरोबर आणखी काही गोष्टी आहेत ज्यामध्ये पाहायला गेलं तर दोघांच्या संयुक्त सभा देखील होणार आहेत, ज्यामध्ये मुंबईतल्या 6ही लोकसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या सभा होणार असल्याचं सकाळीच संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर मुंबईसह ठाणे असेल, कल्याण डोंबिवली महापालिका असेल, मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक या महत्त्वाच्या ठिकाणी देखील ज्या ठिकाणी युती आहे दोन्ही ठाकरे बंधूंची अशा महत्त्वाच्या 29 पैकी महापालिकांमध्ये काही महापालिकांमध्ये संयुक्त सभा होणार आहेत। त्याचबरोबर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या देखील काही ठिकाणी सभा होणार आहे। तर येत्या काळामध्ये प्रचाराची रणनीती काय असेल, त्याचबरोबर कोणत्या पद्धतीनं प्रचार होणं गरजेचं आहे, मराठीच्या मुद्द्यावरून पुढे जायचं असेल तर कोणते मुद्दे उपस्थित केलं जाणं गरजेचं आहे, असे अनेक विषय यामध्ये ठरू शकतात। आता उमेदवार ठरलेले आहेत, उमेदवार बऱ्यापैकी फिक्स झालेले आहेत, उमेदवारी अर्ज भरले गेलेले आहेत। जवळपास शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं 163 जणांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, तर मनसेच्या वतीनं 53 जणांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये या संपूर्ण उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी ही स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची आहे। त्याचबरोबर 11 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दिलेले आहेत। त्यामुळे येत्या जे काही दिवस उरलेले आहेत या दिवसांमध्ये प्रचाराची रणधुमाळी उठणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून या भेटीला अत्यंत महत्त्व आलेलं पाहायला मिळते। या भेटीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू या प्रचाराच्या रणनीती संदर्भात नक्कीच चर्चा करतील। त्याचबरोबर प्रत्येक बंडखोरांना भेटण्यासंदर्भात आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न या 2 दिवसामध्ये होईल, कारण 2 तारखेपर्यंत खास ह्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे आणि याच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुद्द्यामध्ये सर्व बंडखोरांना शांत करण्याचं आव्हान हे दोन्ही ठाकरे बंधूंपुढे असणार आहे आणि त्याचबरोबर येत्या काळामधली प्रचाराची रणनीती कशा प्रकारे असेल हे ठरवलं जाईल। निश्चितच आपण जर पाहिलं कृष्णा तर राज ठाकरेंनी म्हटलेलं होतं आता प्रचारादरम्यान अनेक गोष्टी मी बाहेर काढणार आहे, अनेक व्हिडिओ मी दाखवणार आहे। नेमकं काय आता या सगळ्या म्हणजे उमेदवारी अर्ज भरून झालेले आहेत उमेदवारांचे, अनेक उमेदवारांनी बंडखोरी केल्याचं समोर आलंय। एकीकडे बंडखोरांना शांत करण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे, दुसरीकडे प्रचार सभांचं नेमकी रणनीती काय असेल, कसं असेल या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेलेत का? नक्कीच या संपूर्ण चर्चा असणार आहे। प्रामुख्याने या 2 दिवसांमध्ये बंडखोरांना शांत करण्याचं आव्हान या दोन्ही ठाकरेंच्या बंधूंच्या समोर असणार आहे आणि या
भेटीमध्ये प्रामुख्याने तीच चर्चा होणार आहे, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये बंडखोरी होऊ नये आणि आपल्याच उमेदवाराला फटका बसू नये याची काळजी दोन्ही ठाकरे बंधू यावेळी घेतीलच. त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधूंच्या ज्या संयुक्त सभा असणार आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या असणार आहे, कारण प्रचाराची संपूर्ण जी रणनीती आहे ती या चर्चेमध्ये होईलच. परंतु दोन्ही ठाकरे बंधूंच्या ज्या सभा असणार आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत, कारण लोकांचं मत परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही ठाकरे बंधू काय बोलणार आहेत, कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण राज ठाकरे यांचे वक्तृत्व हे सर्वांना माहितीच आहे, परंतु त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे यांची वक्तृत्व शैली अशी ठाकरी वक्तृत्व शैली या ठाकरे बंधूंच्या सभांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्याचबरोबर अधिकाधिक प्रचार फेऱ्या या आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या वतीने केले जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते. त्यामुळं येणाऱ्या मुंबई महापालिकेसह या 29 महापालिकांच्या मतदानाच्या अगोदर कशा प्रकारे दोन्ही ठाकरे बंधू या वातावरण निर्मिती करतात, त्यासाठीचे कोणते मुद्दे उपस्थित केले जातात, खास करून केंद्रातलं सरकार असू दे किंवा राज्यातलं सरकार असू दे, राज्य सरकार केंद्र सरकारच्या विरोधात कोणती भूमिका थेटपणे राज ठाकरे घेतात. कारण आतापर्यंत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी थेटपणे राज ठाकरे यांनी केंद्र सरकार किंवा नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीकास्त्र सोडलेलं पाहायला मिळालं नाही. परंतु आता मात्र राज ठाकरे कशा प्रकारे भूमिका घेतात किंवा त्या संदर्भात कशी टीका करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर राज्य सरकार देवेंद्र फडणवीस यांच्यावर हे अधिक पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच कृष्णात आपण जर पाहिलं तर 53 जागा आता मनसे लढणार आहे. 10 जागा शरद पवार पक्षाला म्हणजे राष्ट्रवादीला देण्यात आल्या, तर दुसरीकडे 164 जागांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना निवडणूक रिंगणात आहे. मात्र या सगळ्या दरम्यान जर आपण पाहिलं तर अनेक इच्छुकांची जी ती नाराजी झालेली आहे, अनेक इच्छुकांनी बंडखोरी केलेली आहे. या सगळ्या दरम्यान आता नेमकी पुढची रणनीती ठाकरे बंधूंची काय असणार आहे? ठाकरे बंधूंची हीच रणनीती असणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये झालेली बंडखोरी ही शमवण्याचा प्रयत्न या दोघांचा असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जाणार आहेत. कारण आता सर्व उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत, एबी फॉर्म देऊन हे उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे जे पक्ष चिन्हावर लढले जाणार आहेत तेच उमेदवार खरे मानले जातील. त्यामुळे जे अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज दाखल केलेले आहेत त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे प्रयत्न करणे गरजेचं आहे. हे संबंधित उमेदवार कुणाचं ऐकतात, त्यासाठी कोणते आणखी दुसरी त्यांना पदांची वेगळ्या प्रकारे कुठली पदं देता येतील का किंवा आणखी इतर कुठली आश्वासनं दिली जातात का, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न असा विविध माध्यमातून केला जाणार आहे. आणि हेच महत्त्वाचं आहे की जास्तीत जास्त बंडखोरी ही कमी केली जावी ह्याच दृष्टिकोनातून प्रयत्न होतील. त्याचबरोबर जे नाराज आहेत परंतु ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला नाही असे अनेक जण आहेत, त्यांची नाराजी दूर करण्याचा देखील प्रयत्न असणार आहे. कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जे मराठी बहुल भागामध्ये सर्वाधिक जास्त उमेदवार जे आहेत इच्छुक उमेदवार हे नाराज असलेलं पाहायला मिळाले. कारण अधिकाधिक संख्येनं मराठी एकत्र येत आहेत, त्यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्यावेळी सोप्या रीतीनं ही निवडणूक मराठी बहुल भागामध्ये जाऊ शकते. त्यामुळं नाराजांची संख्या देखील असलेली पाहायला मिळते आणि त्यांच्या या नाराजींचा दूर करण्याचा प्रयत्न हा ठाकरे बंधूंचा असणार आहे. निश्चित. धन्यवाद कृष्णा ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण पाहतोय आता राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी.